नमस्कार, श्री स्वामी समर्थ. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी थोडीशी माझी ओळख करून देणार आहे. माणसानं परिस्थितीनुसार किती बदललं पाहिजे हे सगळ्यात मोठं कोण शिकवतं ते पण सांगणार आहे. आणि आज गुरुपौर्णिमेबद्दलही थोडीशी माहिती देणार आहे. कालच साजरी झालेली गुरुपौर्णिमा त्याच्याबद्दलचा हा थोडासा ब्लॉग मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. सकाळी तसं माझं नेहमीप्रमाणेच लवकर उठण्याचं रुटीन असतं. क्वचितच मी कधीतरी जेव्हा आजारी असेल किंवा माझी तब्येत बरी नसेल किंवा माझं मन नसेल त्यावेळेसच मी कदाचित एखादी वेळेस उशिरा उठत असेल. ते पण रेअरली महिन्यातून 1-2 दिवस असं घडतं माझ्यासोबत. कारण जेव्हा मला खूप थकवा येईल किंवा थोडंसं माझी तब्येत बरी नसेल त्यावेळेस या गोष्टी होतात, तेव्हा मी उशिरा उठते. नाहीतर माझं नेहमीचं म्हणजे 4:30चं रुटीन ठरलेलं असतं. 4:30 आता फक्त मोबाईलमध्ये सेट केलेला अलाराम पहिल्यांदा वाजला की त्याआधीच मला जाग आलेली असते. पण कुठेतरी तो अलाराम मी बंद करत नाही. कारण भीती वाटते की जर आपली रुटीन परत चुकलं, आपल्या मनाला जर सवय लागली जास्त वेळ झोपण्याची, तर कामं वेळेवर आवरणार नाहीत. आणि माझं नेहमीचं रुटीन मी तुमच्यासोबत बऱ्यापैकी शेअर केलेलं आहे. सकाळी अंगण झाडणं, सकाळी रोज लवकर उठणं आणि बघा वातावरणातली जी शांतता असते ती 4:30 वाजता उठल्याच्या नंतर अनुभवायची. मी बऱ्याच वेळेस काय करत असते, जरी मला कधी काम नाही करावंसं वाटलं तर मी थोडा वेळ मेडिटेशन करत बसते दारामध्ये. खूप शांत छान वाटतं. मी सकाळी लवकर उठण्याचं कारण फक्त हे आहे की एक मनाला कुठंतरी एक बघा, आपण ज्या रोजच्या ताणतणावामध्ये सर्वाईव्ह करतो बाहेरच्या जगात, तिथं कुठंतरी आपल्या एक मनाचा पण व्यायाम झाला पाहिजे. कारण ज्या गोष्टी आपण कधीही विचार केलेल्या नसतात, कधीकधी आपल्या आयुष्यामध्ये अशा गोष्टींना आपल्याला सामोरं जावं लागतं आणि त्यावेळेला कदाचित मनही तितकं खंबीर नसतं. असं प्रत्येक परीक्षा ही आपली म्हणजे अभ्यास पाहून येत नसते. आणि जीवनातल्या परीक्षेत तर कधीकधी प्रश्नपत्रिकेचा कधी अभ्यासच केलेला नसतो आणि समोर प्रश्नपत्रिका पडलेली असते. त्यासाठी आपण थोडंसं मन खंबीर करण्यासाठी सकाळी रोज उठून काय काय कामं करते, तर फक्त हे झाडांची देखरेख, मेडिटेशन. कारण माझं बऱ्यापैकी 6च्या नंतर स्वयंपाक माझा 1 तासामध्ये होतो. त्यानंतर माझं शाळेचं रुटीन तर तुम्हाला माहीतच आहे. मी 8 वाजता शाळेला जाते. मी सतत बिझी स्वतःला यासाठी ठेवते की मला कुठंतरी गुंतून राहायला आवडतं. रिकामं मन आणि सैतानाचं घर हे नसावं म्हणून मी स्वतःला एक सवय लावलेली आहे. आणि एक मला पुढच्या पिढीला हा वारसा द्यायचा आहे की त्यांनी पण मी माझ्या घरामध्ये सतत काम करत यासाठी बसते की माझे नकळत मुलं जे माझ्यापासून जे ऑब्झर्व करतात, मला जे करतील माझ्याबद्दलचं, की आई कधी रिकामी बसत नव्हती, ती सतत आपल्या कामामध्ये बिझी असायची. मला हेच त्यांना शिकवून जायचं आहे. हे बघा, आज पुस्तकं भरपूर काही ज्ञान देतील, पण जीवन जगण्याची कला मात्र ते आपल्याकडून बघूनच शिकत असतात. आणि मला दुसरी एक गोष्ट मी बऱ्याच वेळेस सांगितलेली आहे की मला नाही आवडत दुसऱ्यांबद्दल वाईट साईट गोष्टींबद्दल चर्चा करायला. आपण आपल्या कामामध्ये एवढं व्यस्त राहायचं की आपल्याला लक्षातही आलं नाही पाहिजे की आपल्याबद्दल कोणी वाईट बोललं की कोणी वाईट चर्चा केलेली आहे किंवा आपल्या मनामध्ये त्याच्याबद्दल कोणत्या वाईट गोष्टी याव्या. कारण मी तरी या गोष्टीत पापा पुण्याच्या गोष्टी फार मानते. कारण माझ्या दृष्टीने हे खूप मोठं पाप आहे असं मला वाटतं. मग हे पाप आपल्याकडून नको घडायला. आपण स्वतःला एवढं बिझी ठेवायचं की विचारू नका. गुरुपौर्णिमेचा दिवस आहे. सकाळी अगदी अंगण स्वच्छ वगैरे करून कधीकधी अंगणामध्ये पाणी मारत असते, त्याच पाईपाने झाडालाही पाणी मारते. पण कधी पाईपाने न मारता मस्त मगाने मारत ठेवते, मगाने थोडं थोडं पाणी घालते. त्यानंतर कधी जर मनाला वाटलं अमावस्या, पौर्णिमा, कधी जर फारच वाटलं तर शनिवार, गुरुवार अशा दिवशी उंबऱ्याचं लेपन करत असते. आणि आज तर गुरुपौर्णिमा आहे. गुरुपौर्णिमेचं त्या गुरुचा आभार मानण्याचं. आणि प्रत्येकाच्या आयुष्यात बघा एक ना एक कोणीतरी गुरु असतं. मला तर सगळ्यात मोठे गुरु वाटतात परिस्थिती. कारण जे परिस्थिती शिकवती ना ते कोणीच शिकवत नाही तुम्हाला. जे काही अनुभव देतीस त्याच्यावरून मी माझ्या आयुष्याची रूपरेषा घडवत असते. मी माझ्या आयुष्यामध्ये खरंच सतत व्यस्त राहायला प्राधान्य दिलेलं आहे की असं कधीच स्वतःला वाटायला नको की आता माझा रिकामा वेळ मी वायाला घालवत आहे.
आयुष्य हे जर परमेश्वराने दिलेलं असेल तर जीवन जगण्याची कलाही नक्कीच तोच देत असेल असं मला वाटतं. आणि बघा, मी माझ्या जीवनात जे काही स्वतःचं रुटीन वगैरे बनवलेलं आहे ते मी माझ्या आयुष्यामध्ये मी स्वतः मी ठरवत असते की मला आयुष्यामध्ये काय करायचं आहे. माझ्या कुटुंबासोबत त्याबद्दलचं माझं डिस्कशन असतं की मी हे असं असं करणार आहे आणि सगळ्यांच्या सहमतीनं मी माझ्या आयुष्यामध्ये माझं जे काही शिक्षण म्हणा, आज जी काही नोकरी करत आहे त्या गोष्टी करत आहे. मी नोकरी यासाठी करते की मला एक आनंद मिळतो. मला खूप आवडतं शिकवायला. मग ते घरातल्यांना असो किंवा शाळेतल्या मुलांना असो. मी जर एकदा लेक्चर द्यायला लागली की भरपूर देत असते. त्याच्यामुळे ज्या व्यक्तीला बडबड करण्याची सवय आहे ना, त्यांना शिक्षण क्षेत्रामध्ये खरंच यायला पाहिजे. आज गुरुपौर्णिमा आहे तर म्हटलं चला हळदीचं लेपन उंबऱ्यावरती करून घ्यावं. हळदीचं लेपन करण्यासाठी काचेच्या वाटेमध्ये हळद घेतलेली आहे आणि त्यामध्ये गोमूत्र टाकलेलं आहे. उगाचच मनाला वाटून जातं की घरामधली निगेटिव्हिटी या हळदीच्या लेपनानं कदाचित निघून जाईल. खरं तर तसं पाहता बरेच जणं ज्यांच्या घरामध्ये हळदीचं लेपन काही नाही त्यांच्या घरातही खूप पॉझिटिव्हिटी असते. असं काही नाही की मी असं केलं म्हणजे माझ्या घरात खूप पॉझिटिव्हिटी येणार. ती राज्य देण्याचा, राजा बनवण्याचा, त्याच्या दुसऱ्या दिवशी त्याच्या वाट्याला वनवास यावा. अगदी तशीच गोष्ट बघा आपल्या पण आयुष्यात कधी कधी होत असते. आपण जे ठरवतो ना, आपली परिस्थिती पूर्ण गोष्टी वेगळ्या आणवते. पण ना आपण ठाम राहायचं. परिस्थिती प्रत्येक गोष्ट आपल्या हातात नाही, पण आपली मनस्थिती तर आपल्या हातात ठेवणं आपलं काम आहे. त्यामुळे जे आपल्या हातात आहे तेवढं सांभाळत चालायचं. स्वतःला इतकं व्यस्त करायचं कामामध्ये की विचारायची सोय नाही. माझं शाळेचं रुटीनही तसंच आहे. आज माझ्यासोबतच्या माझ्या मैत्रिणी गडगंज पगार कमवतात माझ्यापेक्षाही खूप कमी काम करून. जे की मी प्रायव्हेट सेक्टरमध्ये खूप काम करूनही त्यांच्या 6 महिने जेवढा त्यांना 1 महिन्याचा पगार आहे तेवढं मला 6 महिने लागतील पगार कमवायला तेवढ्याशा पगारावरती. पण आनंदाने काम करते, कारण समाधानाची झोप ही खूप महत्त्वाची असते. आणि मी जेव्हा घरी होते तेव्हा पण मला एक खूप आवड असायची प्रत्येक गोष्टीमध्ये व्यस्त राहायला. मी दिवसभर माझ्या स्वयंपाकात, रेसिपीमध्ये अगदी स्वतःला एवढं गुंतून घ्यायची आणि वेळ मिळाला की मुलांची पुस्तकं वाचत बसायची. त्यामुळेच कदाचित आजही मी स्वतःला एक विद्यार्थी समजते आणि मला खूप आवडतं की मी विद्यार्थी जीवनच शेवटपर्यंत जगत राहावं. मला कारण प्रत्येक दिवस हा काहीतरी नवीन शिकवून देतो आणि नवीन आलेला अनुभव मला दुसऱ्या दिवशी फार लाख मोलाचा कामाला येतो. ही गोष्ट माझ्या आयुष्यामध्ये यासाठी मी तुम्हाला आज शेअर करत आहे की बऱ्याच गोष्टी आपल्या हातात नसतात बघा. पण ज्या गोष्टी आपल्या हातात नसतात तिथे मात्र संयम ठेवणं ह्या गोष्टी खूप आपल्याला गरजेच्या असतात. जेव्हा परिस्थिती आपल्या आवाक्याबाहेर जाईल तेव्हा आपल्याला आपली मनस्थिती कायम जागेवर ठेवणं खूप महत्त्वाचे आहे. मी दररोज दारासमोर छोटीशी रांगोळी काढत असते. बराच वेळेस शेअर केलेला आहे. आणि तो जो पिवळा कलर दिलेला होता ना, तो पिवळा पट्टा यासाठी दिला होता की दारामध्ये पिवळ्या पट्ट्यावरती पांढरी रांगोळी खूप सुंदर उमटून दिसते आणि एक सिंपल 5 मिनटामध्ये हळदी कुंकू वाहिलं की रांगोळीमध्ये कलर भरण्याची गरज पडत नाही किंवा खाली कलर टाकण्याची गरज पडत नाही. म्हणून मी तो पिवळा पट्टा दिला होता. पण आता काय झालं, थोडासा तो पाण्याने कलर उडत चाललेला आहे. पण थोडासा राहिला, म्हटलं जाऊ दे, जोपर्यंत भागत आहे तोपर्यंत भागून घेऊ आणि मग परत एक दिवस सगळा काढून परत एकदा नवीन कलर मारून घेते. कारण आत्ता सध्या थोडंसं बिझी शेड्यूल आहे. वेळ खूप कुठं पळती आहे तेच कळत नाही आहे. म्हणून मला व्हिडिओसुद्धा बनवता येत नाही आहेत. पण त्यातही वेळ काढून मी आवर्जून माझ्या आवडीची कामं करायला मी स्वतः वेळ देते. त्यामुळे आजचा व्हिडिओही मी त्यामुळेच बनवलेला आहे की गुरुपौर्णिमेची थोडी तरी माहिती तुमच्यासोबत शेअर करावी. हे बघा, प्रत्येकजण गुरुपौर्णिमेचं गुरुला वंदन करत असतं. आवर्जून करावं. पण मला असं वाटतं की सगळ्यात परिस्थितीसारखा गुरु या जगात दुसरं कोणी नाही. आणि वेळ जे शिकवते ना, ती तुम्हाला कोणीच शिकवणार नाही. वेळेसारखं अनुभव
आपल्याला कधीच येणार नाही. हे बघा, गुरु आपल्याला शिकवण्याचं काम करतात. मला माझ्या आयुष्यामध्ये जी गोष्ट म्हणजे जी लोक अतिशय प्रिय वाटत होती, मला जी खूप प्रेम देत होती, ती लोक काही वर्षानंतर फार बदललेली मला जाणवली. मला त्या गोष्टीची कधी कधी वाटतं, मला कदाचित या गोष्टीची आठवण नाही आली ना तर मी कदाचित चांगली आनंदात जगेल. पण बघा, प्रत्येक गोष्ट ही वेगवेगळं शिकवण्यासाठी आपल्यासमोर येत असते. गुरुवार आहे आणि आज गुरुपौर्णिमा आहे, त्यामुळे हळद टाकून मी केळीची पूजा करत असते. केळीमध्ये भगवान विष्णूंचा वास असतो, त्यामुळे आवर्जून महिला केळी आपल्या इकडे ही गोष्ट मला बऱ्याच जणांनी सांगितलं की केळी दारात लावू नये असं म्हणतात. पण मी पूर्ण हे करून म्हणजे बऱ्याच जणांना काय होतं बघा, प्रत्येक गोष्ट जर अर्धवट माहिती असेल ना तर ती गोष्ट आपण आवर्जून तिची पूर्ण माहिती घेऊनच त्या गोष्टी कराव्या असं माझं मत आहे. केळीचं झाड कधी नसावं ते 5 फुटापर्यंत उंच आपल्या दारामध्ये नसावं, पण केळीच्या रोपट्याची आवर्जून दारामध्ये पूजा करावी, कारण केळीचं रोपटं हे शुभ मानलं जातं. आवर्जून या गोष्टी पाळाव्या. आणि मी जे काही झाडं वगैरे मी सगळ्या गोष्टी म्हणजे मला आवडतात आणि एवढा म्हणजे आनंद मिळतो ना या झाडांकडे पाहून. आर्टिफिशियल झाडं जर मार्केटमध्ये गेलात ना मग तुम्हाला कळेल, आणि ते काही नाही, त्यांच्या असण्याने आणि नसण्याने आपल्या मनाला कसलाही फरक पडत नाही. त्यामुळे कधीतरी मार्केटमध्ये जाऊन फिरून या, तुम्ही बघून या की आर्टिफिशियल झाडांचं म्हणजे सहवास आणि आपल्याला ओरिजिनल झाडांचा जो सहवास आहे त्याच्यामध्ये खूप जमीन आसमानाचा फरक आहे. म्हणून आवर्जून त्याची निगा ठेवणे, थोडंसं झाडांना वेळ देणं, या गोष्टी पाळल्या पाहिजे. आपल्या कामातला वेळ थोडासा काढून या गोष्टींना वेळ दिला पाहिजे. अंगणात 5 मिनटं का होईना असं शांत छान बसून बघत राहावं असं वाटतं. असंच थोडासा वेळ करत असंच रुटीन चालू असतं. रांगोळी देवापुढे आवर्जून देवघरापुढे काढत असते. ही आहे सहस्र कमळ. आणि एक छोटासा जो सहान आहे ना, माझ्या म्हणजे लेकरं लहान होती तेव्हा मी त्याच्यावरती त्यांना थोडंसं औषधं वगैरे काही उगाळून पाजण्याची जर कधी हे आली तर ते त्यांना थोडंसं त्याच्यावरती उगाळून देत होते, आयुर्वेदिक औषधं. तर ते करत मग ती सहान अशीच पडली. म्हटलं याचं छान देवघरासमोर रांगोळी काढण्यासाठी आपण उपयोग करू शकतो. आणि गुरुपौर्णिमेचं सगळ्या देवांची देवपूजा वगैरे छान अशी झालेली आहे. सगळं काम आवरलं, कारण ना हे खूप गरजेचं आहे की आपण स्वतःला म्हणजे एक आपल्या आवडीच्या कामांना वेळ देणं, वेळात वेळ काढून आपल्या आवडीचे कामं करणं. आणि माझ्या तरी म्हणजे मला आवडणारी कामं म्हणजे देवपूजा, अंगणामध्ये छान झाडं लावणं, अगदी मस्त गार्डनिंग तयार करणं, त्यांची देखभाल करणं आणि छान असं काहीतरी मनाला आनंद देणारं एखादं काम करणं. त्याच्यातून जे की 2 रुपयाची तरी म्हणजे आपल्या मनाच्या समाधानासाठी त्याचं उत्पन्न आपल्या एक आत्मसन्मानासाठी असावं, हे एवढेच छोटेसे स्वप्न होते बकेट लिस्टमध्ये आणि तेवढेच मी जगत आहे. खरं सांगू का, प्रत्येक गोष्टीची एक अशी आवड असायला हवी आणि प्रत्येक गोष्ट आवडली की आपण ती करण्यासाठी आपला म्हणजे एक वेळ देतो, त्या गोष्टीला अचीव करण्यासाठी आपलं पूर्ण पणाला लावतो. प्रत्येक गोष्ट ना मला ह्या गोष्टीची फार आवड असायची. मग घरामधली एखादी आवडती गोष्ट विकत घेण्यापासून ती डेकोरेटिव्ह म्हणजे प्रत्येक गोष्ट ना घरात येण्याच्या आधी बघा आपल्या मनामध्ये ती सजलेली असते. मी असं एक गोष्ट ना माझ्या आवडीनं केलेली आहे की मला खूप मोठं नाही आवडत आहे की खूप श्रीमंत आणि लक्झरियस लाईफ अजिबात नको आहे. फक्त समाधानाचं थोडंसं आवडीनुसार आणि प्रत्येक गोष्ट म्हणजे जे बघा म्हणजे मी घेण्याच्या आधी ती गोष्ट माझ्या मनामध्ये, मनातल्या कोपऱ्यामध्ये ती घरामध्ये कशी दिसते ही गोष्ट आणल्याच्या नंतर हे सजलेलं असतं. आणि नंतर मग ती कधी काळी जेव्हा मला म्हणजे वाटेल तेव्हा ती मी वेळ मिळेल, पैसा असेल माझ्याकडं तेव्हा मी ती घेतलेली आहे. आणि ही उरली आज मी आवर्जून ठेवली, कारण तिला म्हटलं छान असं गुलाबाच्या पाकळीने सजवलं. गाई आणि हरणाचं बछडं बसलेलं आहे, मस्त छान वाटतं. आज सजवली अंगण, अगदी प्रसन्न वाटत होतं मला. व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कळवा.